दिवसाआधी जीवनात आलेल्या एका मुलासाठी खरं तर मुलगीच आई वडिलांना सोडून जायला तयार निघाली आहे, त्याचा हात धरून. तो सैराट कुठून आला आणि कुठून नाही तो पाहिला, आणि तेव्हापासून कितीतरी असे प्रसंग ऐकलेत, अमक्याची मुलगी ढमक्यासोबत पळून गेली. अशी परिस्थिती जर कायमस्वरूपी चालू राहिली तर आपण कुठल्या तोंडाने म्हणावं की आमचा धर्म श्रेष्ठ आहे म्हणून? आपला धर्म श्रेष्ठ करण्यासाठी खरं तर पाऊल आपल्याला स्वतःला उचलावं लागतं. तसंही परधर्मीय लोक या धर्माचा ऱ्हास करण्यासाठी टपलेले आहेत, हे जाणते आपण आहोत, पण अजूनही आपली मती ठिकाणावर आलेली नाहीये. याचं कारण काय असावं? राजा रघुंनी स्त्रीसाठी मागणी करावी आणि आज ती स्त्री थोकडे कपडे घालून अख्ख्या जगासमोर वावरताना तिला थोडी पण लाज लज्जा शरम नाही वाटावी? खरं सांगू का मौल्यानो तुम्हाला, डोकं झाकलेला पदर जो असतो ना आणि अंगभर नेसलेली जी साडी असते, कपाळावर सुंदर रुपया एवढं लावलेलं जे कुंकू आहे, हातामध्ये भरगच्च बांगड्या आहेत, अशी स्त्री भारतातली जेवढी सुंदर दिसते ना तेवढी त्या स्वर्गामधली अप्सरा सुद्धा दिसणार नाही. एवढं सौंदर्य या स्त्रीमध्ये दडलेलं आहे, एवढी सुंदर अंगभर कपड्याने ती दिसते. दुर्भाग्यवश आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत आज आपले कपडे छोटे केले आहेत आणि या कपड्यांमुळे विचार सुद्धा छोटे झालेत. आपल्याला असं वाटतं कपडे लहान आहेत म्हणून आपण स्टँडर्ड दिसावं. शहरामध्ये हीच परिस्थिती आहे. आज स्वाभिमानाने मला सुद्धा सांगावं असं वाटतं आणि तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल की मी सुद्धा कम्प्युटर इंजिनियर आहे आणि एका इंजिनिअरिंग कॉलेजवर प्रोफेसर आहे, प्राध्यापिका आहे. आज मी सुद्धा मुलांना शिकवते. मला पाहून फार खंत वाटते या गोष्टीची की अशा काही मुली ज्या कॉलेजच्या बाहेर उभ्या राहतात. आम्ही स्वतः डोळ्याने हे दृश्य बघितलेलं आहे. कॉलेजच्या बाहेर तोंड बांधून उभं राहावं, एक परका मुलगा गाडीवर यावा आणि त्याने तिला डबल सीट बसवून घेऊन जावं. तिला जर आपण फोन केला, तिला जर मोठ्या शिक्षकांनी जे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत किंवा प्रिन्सिपल आहेत त्यांनी जर फोन केला, तिच्या वडिलांना फोन केला, तर त्या मुलीने सांगावं मी वडिलांसोबत आलेली आहे. वडिलांना फोन केला तर वडील म्हणतात की ती कॉलेजलाच आली आहे, माझी मुलगी तशी नाही आहे. आईला फोन केला की मुलगी थोकडे कपडे घालते, कॉलेजमध्ये तिचं वर्तवणूक चांगली नाहीये, त्यावेळेस आईने म्हणावं की माझी मुलगी दिसायला सुंदर आहे म्हणून तिच्यावर सगळे जळतात. हा तिचा दोष नाहीये, हा तुमचा दोष आहे. आता हे जर संस्कार प्रत्येकाच्या घरात असतील तर श्रद्धासारखे हत्याकांड होणार आहेत की नाहीत? आईचं आद्य कर्तव्य आहे आपल्या मुलीकडे, आपल्या मुलाकडे लक्ष देणं. त्यांच्याकडे ते कुठे जात आहेत, कुठल्या ठिकाणी जात आहेत, काय काम करतायत याच्याकडे पाहणं. खरं तर मी नेहमी सांगते, आईने प्रत्येक मुलीला सांगावं डोक्याला टिकली असू देत, हातात एक तरी बांगडी असू देत, आणि जाते ना बापाचं नाव घेऊन जा, येताना बापाचं नाव घेऊनच ये. आणि बापाचं नाव जर घालवून येत असशील, बापाचं नाक जर कटवून येत असशील तर माझी मुलगी तुला मी म्हणवून घेणार नाही. आईने कडक भाषेत मुलीला सांगावं. आपल्या हिंदू धर्माची ओळख म्हणजे डोक्यावर असलेलं कुंकू आहे. आणि आज मुली म्हणतात की दीदी तुम्ही म्हणतात टिकली लावावी, खरंच जीन्स पॅन्टवर वेस्टर्न ड्रेसवर टिकली लावलेली चांगली असते का? आणि ती चांगली तरी दिसते का? जीन्स पॅन्टवर कोणी टिकली लावते का? मी त्यांना सांगत असते की टिकली पॅन्टवर लावतच नसतात, टिकली कपाळाला लावत असतात बाई, कुंकू कपाळाला लावत असतात. हा जो मूर्खपणा आहे खरं तर हा आपणच त्यांच्या मनामध्ये काहीतरी घालवून दिलेला आहे की पाश्चात्य जर आपण कपडे घालत असू तर त्याच्यावर हा जो ट्रेडिशनल आपला जो सांस्कृतिक जो शृंगार आहे तो न करावा. खरं तर पाश्चात्य कपडे घालूच नाही, छोटे कपडे घालूच नाही. बरं, अशाही काही आहेत मुली की ज्या छोटे कपडे घातल्यानंतर आपलं अंग सावरत असतात, कुठून तरी काहीतरी दिसायला नको, अंग व्यवस्थित झाकत असतात. मग मला प्रश्न पडतो की ज्या ठिकाणी अंग झाकण्याची गोष्ट येते त्या ठिकाणी असे कपडे आपण घालावेच कशासाठी? तुम्हाला कडू वाटेल माझं बोलणं, पण मी सुद्धा स्त्रीच आहे, मी सुद्धा मुलगीच आहे, म्हणून मी तेवढ्या आईने तुम्हाला सांगते आहे. तुमची मोठी बहीण म्हणूनच तुम्हाला सांगते. श्रद्धा प्रकरण जे झालं ना ते आपल्या चुकीमुळे झालं. एकाच शब्दात मी तुम्हाला सांगते चूक कुठे झाले. टिकलीवर जर श्रद्धा असती, टिकलीवर जर श्रद्धा असती तर आज श्रद्धा टिकली असती. बस एवढंच आहे याचं सारतत्व. खरंच या कुंकुमावर श्रद्धा असती, या सनातन धर्मावर श्रद्धा असती
तर श्रद्धा टिकणारच होती. नुसतं नाव श्रद्धा घेऊन चालत नाही, आचरण सुद्धा तेवढंच पवित्र असावं लागतं. आईने मुलीला सांगावं, बाप बाजारातून जातोय ना, बापाने ताठ मानेने जावं, ताठ मानेने जगावं, आणि चौकामध्ये जे मोठं बॅनर लावलाय ना ते माझ्या मुलीचं आहे हे त्याने सांगावं. एवढी आपली प्रगती असावी आणि एवढी आपली कीर्ती असावी. दुर्भाग्यवश आपले विचार एवढे छोटे झालेले आहेत की फक्त घर, प्रेम आणि त्याच्यासोबत पळून जाणे एवढंच विश्व आपलं झालेलं आहे. एवढ्याच या गिरकांडामध्ये आपण फिरतोय कायमस्वरूपी. त्या फॅशनच्या मागे लागतोय, वेगवेगळ्या स्टाईलची हेअरकट आपण करतोय, आपण सुंदर दिसावे, आपल्या सौंदर्यावर आपण जास्त फोकस करत चाललेलो आहे. फोकस सौंदर्यावर नाही, फोकस विचारांवर असावा. खरं तर सोन्याचे दागिने घालून किंवा थोकडे कपडे घालून विचार प्रगल्भ होत नाही, तेवढी पवित्रता आचरणात सुद्धा असावी लागते. तेव्हा कुठे त्रैलोक्यामध्ये कीर्ती होते. फार नवल वाटतं मला या गोष्टीचं की असं वातावरण आहे. बरं, या वातावरणामध्ये मी असेही काही लोक बघितलेले आहेत बरं की जे आम्हाला म्हणतात की तुम्हाला कीर्तन करण्याचा अधिकार कोणी दिला, तुम्हाला व्यासपीठावर बसण्याचा अधिकार कोणी दिला, स्त्री जातीने व्यासपीठावर बसू नये, कीर्तन करू नये. मी त्यांना एकच उत्तर दिलं, म्हटलं थोकडे कपडे घालून डिस्कोमध्ये नाचणाऱ्या मुलीपेक्षा अंगभर कपडे घालून नारदीय गादीवर उभं राहून विठ्ठल नामाचा जयघोष करणारी मुलगी कधीही श्रेष्ठ आहे, कधीही श्रेष्ठ आहे. आज कौतुक वाटलं मला या सगळ्या मुलींना बघून. हे वय आहे खेळण्याचं, बागडण्याचं, पण हातामध्ये टाळ घेऊन इथपर्यंत विठ्ठल नामाचा जयघोष करण्यासाठी ही प्रत्येक मुलगी आलेली आहे. सर्वात आधी यांच्या आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणखी जास्तही मुली कदाचित असतील, मला दादांनी सांगितलं भरपूर मुली आहेत, भरपूर मुलं सुद्धा आहेत. अशी विचारसरणी प्रत्येक आई वडिलांची असावी. आज आई वडील म्हणतायत की तिने चांगलं शिक्षण घ्यावं म्हणून तिला दुसऱ्या देशामध्ये पाठवलंय, दुसऱ्या मोठ्या शहरामध्ये पाठवलंय. पण आपल्या गावात सुद्धा, आपल्या घरात सुद्धा जर संत वाङ्मयावरती मुलगी प्रेम करत असेल, जर संतांच्या विचारावरती मुलगी प्रेम करत असेल, भगवत दर्शनामध्ये, भगवत भक्तीमध्ये जर तिची वृद्धी होत असेल, परदेशात जाऊन सुद्धा ते शिक्षण मिळणार नाही जे घर बसल्या मिळेल. तिचं प्रेम असावं त्या संतांच्या वाङ्मयावर. महाराष्ट्र सारस्वताला ललांभूत ठरणारी ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानोबराया लिहिताना त्याच्यामध्ये अगणित अशी स्फूर्तता तरुणांसाठी दिलेली आहे. दुर्भाग्यवश आपण मोबाईल मधलं मोटिवेशन पाहण्यामध्ये जीवन व्यतीत करतोय. मोबाईलमध्ये असंख्य जे लोक आहेत, आपण म्हणतो मोटिवेशनल स्पीकर, यांनी हे बोललेत म्हणजे आपल्या जीवनावर परिणाम व्हावा. पण ज्ञानोबराया कितीतरी वर्षाआधीच ज्ञानेश्वरीमध्ये बोलून गेलेले आहे. तिथलं मोटिवेशन ऐकणं खरं तर आपलं आद्य कर्तव्य आहे, ते वाचणं आपलं आद्य कर्तव्य आहे. ज्ञानोबराया म्हणतात, येथ विजय पण होईल का सर्वथा देह जाईल, ते आधीच काही पुढील चिंतावेना. आपल्या सर्वांना मोटिवेट करतायत ज्ञानोबराया. इथे विजय पण होईल की देह जाईल हे चिंतू नकोस अर्जुना. इथे फक्त आपलं कर्माशी एकनिष्ठ राहा, आपलं कर्म चांगलं कर. जे मिळायचंय ते फळ मिळणारच आहे. तुझीच वाट बघत ते फळ तात्काळत बसलेलं आहे. तुझे कर्म प्रामाणिक ठेव. सुंदर मोटिवेशन आपल्याला संतांच्या वाङ्मयातून मिळतं आणि आपण दुसरीकडे मात्र धावत जातो. म्हणून बऱ्याचदा परीक्षण करण्याची गरज आहे. आपली वाटचाल कोणत्या दिशेने चालली, आपण कुठल्या दिशेने भरकटतो आहोत. आपण जर 4 चौघजण एका ठिकाणी जमा झालोत, गोळा झालोत, तर चर्चा आपली टीव्हीवर, पिक्चरवर, अमक्यावर ढमक्यावर होते, पण सनातन धर्माच्या अस्तित्वावर कधी आपली चर्चा होत नाही. आपल्या धर्माचा किती ऱ्हास होतोय, कुणामुळे होतोय, काय करावं लागेल याच्याकडे पाहण्यासाठी आपल्याला काही पडलेलं नाही या गोष्टींचं. आपण फक्त याच संसार सागरामध्ये आणि या टीव्ही, सिरियल, मोबाईलच्या चर्चेमध्ये गुंग झालेलो आहे. कधीतरी चर्चा करावी ती सनातन धर्मावर. 19 फेब्रुवारीला ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या उत्सवामध्ये आपण नाचतो ना, आपण मोठ्या मोठ्या आवाजामध्ये डीजे लावून नाचतो, त्यावेळेस खरं तर मनामध्ये एका गोष्टीची सावधगिरी पाळायचं फार महत्व आहे. आमच्या राजांनी, ज्यांना कधी सुपारीच्या खांडाचंही व्यसन नव्हतं,
अशा राजांच्या या जयंतीमध्ये आपण खुशाल दारू पिऊन नाचावं, याच्यापेक्षा दुर्भाग्य आपलं दुसरं कोणतंच नाही आहे. स्वर्गामध्ये सिंहासन थाटून बसलेला तो राजा दुःखी होत असेल की याच महाराष्ट्रासाठी मी माझ्या प्राणाची आहुती दिली, पण याच महाराष्ट्राचे हे तरुण काय करतायत. सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाहीये, पण यांनी दारू प्यावीत, यांनी गल्ली गल्लीमध्ये पिचकाऱ्या मारावेत त्या गुटक्याच्या, आणि यांनीच एका बाईला नाचवावं, लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवावी. कीर्तनात कधी एवढे जण आलेले बघितले नाहीत तरुण, पण ती एक कुठली तरी बाई नाचते आणि तिच्या समोर लाखोच्या संख्येने तरुण नाचतो. ते सुद्धा साधं नाही, आपल्याच धर्माच्या कार्यक्रमामध्ये, सोहळ्यामध्ये, दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये तिने नाचावं आणि या तरुणाने बघावं. किती दुर्भाग्य आपली अवस्था आहे. पदोपदी एकच लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांचे मावळे जर आपण स्वतःला मानत असू, महाराष्ट्रात राहण्याचा जर आपल्याला अधिकार असावा आणि आवड असावी, त्यात प्रत्येक तरुणाने एकच गोष्ट लक्षात ठेवावी, माझा राजा मुली नाचवणारा नाही तर मुली वाचवणारा होता. त्याने कधीही मुलगी नाचवली नाही. परस्त्रीला, परकन्येला, शत्रूच्या कन्येला सुद्धा माता या स्वरूपाने बघितलं. हा आदर्श आपण घ्यावा, महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा आणि मग जीवनाचा प्रवास करा. जीवनात तिळा एवढं सुद्धा दुःख तुमच्या येणार नाही, ही शाश्वती मी तुम्हाला देते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशी विलक्षण मागणी असावी, समाजाच्या हितार्थ मागणी असावी, समाजाच्या कल्याणार्थ मागणी असावी. राजा रघुंनी मागितलं या भारतीय स्त्रीसाठी, तुकोबराया सुद्धा मागतायत परमार्थासाठी, परमार्थाची भक्ती वृद्धिंगत व्हावी यासाठी. कथेची सामुग्री देह अवसानावरी. हे प्रभू, हे जगदीश्वरा, हे पांडुरंगा, माझे गात्र मात्र तू चांगले ठेव देवा, याच्यामध्ये कुठली त्रुटी येऊ देऊ नकोस. कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा, 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 हे नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझे पांडुरंगा, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझे पांडुरंगा, गात्रे माझे पांडुरंगा, नको जाऊ देऊ भंगा, 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 गात्रे माझे पांडुरंगा. हे पंढरीनाथा, माझे गात्र, गात्र म्हणजेच इंद्रिय, माझे इंद्रिय भंगाला जाऊ देऊ नकोस. माझे इंद्रिय चांगले ठेव. कशासाठी? फक्त तुझी कथा ऐकण्यासाठी, तुझं कीर्तन ऐकण्यासाठी. कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. पांडुरंगा, हे गात्र ठिकाणावर ठेव. खरंच संतांची मागणी फार विलक्षण असते. एक दिवशी भगवान पांडुरंग तुकोबरायांना म्हणतायत की तुकोबराया, ब्रह्मज्ञान देऊ का तुम्हाला? काही हवं असेल तर मागा ना. तुकोबराया म्हणतायत, देवा नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. ब्रह्मज्ञान नको देवा, काही नको. तुझं कीर्तन माझ्याकडून श्रवण व्हावं, तुझ्या कीर्तनात मी टाळी वाजवावी आणि तुझ्या कीर्तनामध्ये मी मुखाने नामचिंतन घ्यावं. बस एवढं मला दे. एवढं महत्व या नामचिंतनाचं आहे. चला आपणही 2 क्षणाकरता पांडुरंगाचं नामस्मरण करत हातपाय मोकळे करा सर्वांनी आणि सुंदर एका टाळीमध्ये भजन करा. विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय,
पा असं आहे. मग आपण मोटिवेट होतो आणि हे असं मग मधातच फुसकांडी करून देतात. महाराज म्हणतायत 3 वाजता उठावं लागते ना ताई, काय तुम्ही 12 वाजेपर्यंत. खरंच का? राहू द्यायचं का मग की चालू द्यायचं? असे तुम्ही मनातल्या मनात चिवचिव नका करू. माझ्या मताने का नाही, माझं मत जर म्हणाल तर मग मी 3 वाजवेल. चोपदार बाबा तयार झाले. चोपदार बाबा आणि मी एका टीम मध्ये, तुम्ही तुमचं बागत बसा. चोपदार बाबा म्हणतात 3 वाजता काकडा आरतीला सुरुवात करून देऊ, काही टेन्शन नाही, ते चालू द्या. एक आजी सुद्धा म्हणताय चालू द्या. तुमचं काय म्हणणं आहे बाकीच्यांचं? एक काम करू आपण, बघू आता. तसं पुरुष मंडळी इथे कमी संख्येने आहेत, तरी बाहेर बिचारे बसलेले आहेत कसं तरी थंडीमध्ये कुडकुडत. आपण बघूयात मत कोणाचं जास्त पडतं आणि मोठ्या आवाजात जो बोलेल माझ्या मागे त्याचं आपण ऐकू. चालेल? नक्की? तर चला आधी आपण पुरुष मंडळींचा आवाज ऐकूयात. बाहेरचे सुद्धा, इथले सुद्धा, फक्त माईकवाले नाही बरं, आपण सगळे विदाऊट माईकवाले. पंढरीनाथ भगवान की. वाह, क्या बात आहे. आता तुमचं बघूयात, माझं नाक नका कापू. आपण एका टीम मधले आहोत ना म्हणून म्हटलं. पंढरीनाथ भगवान की. वा रे वा. आता रिझल्ट लावणं फार कठीण आहे बरं. नेमकं कुठला रिझल्ट लावावा? बिचारा एवढ्या कमी संख्येने असूनही एवढा जोरात आवाज होता. न्याय तर व्हायलाच पाहिजे ना. न्याय झाला नाही तर कसलं कीर्तन आणि कसलं काय. चला एक काम करू, आपण सर्वांच्या विचाराने वेळेतच कीर्तन सोडू. विठ्ठल विठ्ठल. खरंच मला आता तुम्हाला सांगते की अचानक दादांचा फोन आला आणि खरं तर मी कथेमध्ये होती. आज मलकापुराला कथा सुरू आहे शिवमहापुराणाची. आजचा 6वा दिवस आहे तिथल्या कथेचा. कथेमध्ये 5 तास सलग बसावं लागतं. मी हो नाही सांगण्याचं म्हणण्याचं कारण एवढंच होतं, कारण एक्झर्शन खूप जास्त होतं. 5 तास सलग बोलून एवढं मांडी घालून बसून पायही कामातून जातात आणि एनर्जी सुद्धा भरपूर लॉस होते. म्हणून मग माझं मागे पुढे सुरू होतं, हो म्हणावं की नाही म्हणावं. पण म्हटलं जगदीश्वराची कृपा आहे आणि ज्यावेळेस सांगितलं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे, पांडुरंगच बोलावतायत असं समजा. मग माझ्या मनाला मी सांगितलं की पंढरीनाथाने बोलावलं, जावं तर लागणारच आहे. पण एवढ्या एक्झर्शन नंतर इथे आल्यानंतर तुमचा उत्साह बघून, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून, खरं तर आतापर्यंत जेवढीही मी बोलली आहे ती फक्त आणि फक्त तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच बोलण्याचं धाडस केलं. अन्यथा एवढं एक्झर्शन खरंच सहन होत नाही. पण भगवंताच्या भक्तीतच इतका आनंद आहे की प्रत्येक ज्याचा चेहरा कोमेजलेला असला तोही सुद्धा प्रसन्न दिसायला लागतो. कशामुळे? कीर्तनामध्ये फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने. तर असे तुम्ही श्रोते मला लाभलेत ही माझं परम भाग्य आहे. आपण वेळेतच कीर्तन सोडणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण भजन करूयात. विठ्ठल विठ्ठल पुढे तुकोबराय म्हणतात की देवा माझं शरीर चांगलं ठेव, हवं तर आयुष्य कमी केलं तरी चालेल, हरकत नाही, माझं आयुष्य कमी कर देवा, पण शरीर मात्र चांगलं असू देत. नाहीतर उगाच आयुष्य वाढलेलं आहे, 100 वर्षाची आयु देशील पण हात पाय सगळे हिरावून घेशील, मग मी कुठल्या कामाचा राहणार नाही, कुठली कथा ऐकणार नाही, कुठलं कीर्तन ऐकणार नाही, कुठला सत्संग ऐकणार नाही. त्याच्यापेक्षा आयुष्य कमी केलं तरी चालेल पण गात्र व्यवस्थित ठेवा. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आयुष्य करीवून आयुष्य